पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे हा तब्बल 277 दिवस तुरुंगात घालवल्याच्या नंतर आज त्याची न्यायालयाकडून जामिनावर सुटका करण्यात आली आहे। ही संपूर्ण सुटका झाल्याच्या नंतर गजा मारणे हा पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेला होता। तेव्हाचेच काही व्हिडिओ सध्या समोर आलेले पाहायला मिळतात। मुराद गजा मारणे हा जो आहे तो गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घडलेली एक घटना होती, ज्या घटनेच्या गुन्ह्यामध्ये तो तुरुंगामध्ये होता। ज्यावेळी शिवजयंती होती आणि शिवजयंतीच्या मिरवणुका कोथरूडच्या परिसरातून निघालेल्या होत्या, त्याच वेळी देवेंद्र जोग नावाचे आयटी अभियंता आहेत, जे कोथरूडमध्ये राहणारे आहेत, त्यांची गाडी पास होत असताना गर्दी असल्यामुळे गाडीचा कट लागलेला होता आणि या सगळ्या क्षुल्लक कारणावरून झालेले खरं तर हे सगळे वाद होते। ज्या वादातून याच गजा मारण्याच्या टोळीतील काही सदस्यांनी मिळून देवेंद्र जोग यांना मारहाण केली। या मारहाणीची जेव्हा बातमी समोर आली त्यानंतर देवेंद्र जोग हे खासदार मुरलीधर मोहोळांचे कार्यकर्ते असल्याचं वगैरे सुद्धा बोललं गेलं होतं आणि त्यानंतरच खरं तर कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याची ही टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली होती। या सगळ्यांविरोधात गुन्हाही दाखल झाला। मात्र त्यावेळी असं समजलेलं होतं की जरी गजा मारणे हा त्या ठिकाणी मारहाण करायला वगैरे प्रत्यक्षात हजर नव्हता, तरी सुद्धा त्याने त्याच्या या टोळीतील सदस्यांना चिथावणी दिल्याचं बोललं जात होतं। त्यामुळे अर्थातच या संपूर्ण प्रकरणामध्ये गजा मारण्याच्या टोळीतील सदस्यांनी जरी गुन्हा केलेला असला तरी ही टोळी प्रमुख म्हणून गजा मारनेला या सगळ्यात अटक करण्यात आली। त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा झाली। या संपूर्ण प्रकरणातले काही आरोपी अजूनही फरार आहेत, त्यामुळे त्या आरोपींचा सुद्धा शोध सुरू आहे। मात्र गजा मारण्याचं जर सांगायचं झालं तर ज्यावेळी हा गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी 1-2 दिवस गजा मारण्याचा शोध घेतला। मात्र त्यानंतर गजा मारणे हा स्वतःहून कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेला होता। त्यावेळेचा त्याचा एक फोटो जो आहे तो प्रचंड चर्चेत आला होता, व्हायरल झालेला होता। त्यावेळी गजा मारनेला फरशीवर खाली बसवण्यात आलेलं होतं, म्हणजे अगदी जमिनीवर मांडी घालून गजा मारणे खाली बसलाय पोलीस स्टेशनमध्ये, असा एक व्हिडिओ, असा एक फोटो जो आहे तो समोर आला। जो फोटो सगळीकडे मग व्हायरल झालेला आपण पाहायला मिळाला होता। तो फोटो शेवटचा फोटो होता ज्या ठिकाणी गजा मारणे हा सार्वजनिकरित्या दिसलेला होता। त्यानंतर अर्थातच पोलिसांनी त्याची कस्टडी घेतली। मग पहिल्यांदा पोलीस कोठडी, मग न्यायालयीन कोठडी, अशा पद्धतीने तो गेले 277 दिवसांपासून तुरुंगात होता। या सगळ्याच्या नंतर आज एक सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये जामीन अर्जावर झालेली ही खरं तर सुनावणी होती आणि विशेष मकोका न्यायालयाकडून त्याला जामीन अर्ज जो आहे तो त्याचा मंजूर करण्यात आला। या सगळ्यामध्ये 1 लाखाचा जात मुचलका देण्यात आला होता आणि त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोर्टाची तारीख असल्याशिवाय फिरकायचं नाही, यायचं नाही, अशा अटीवर खरं तर त्याला हा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आला। जामीन जेव्हा झाला, म्हणजे ही ऑर्डर जेव्हा आली ती अगदी सकाळ सकाळ आज आलेली होती आणि त्यानंतर दिवसभर या सगळ्याची प्रोसेस वगैरे पूर्ण झाली। प्रोसेस झाल्याच्या नंतर 7 वाजता येरवडा कारागृहातून प्रत्यक्षपणे गजा मारण्याची सुटका करण्यात आली। त्याला घ्यायला एक कार गेलेली होती। या कारमध्ये अर्थात कोण होतं वगैरे एवढी माहिती समोर आलेली नाहीये। मात्र आपल्याला माहितीये की एकदा हाच गजा मारणे मोठ्या ताफ्यातून तुरुंगातून सुटून आलेला होता आणि त्याची मग आणखीन जास्त बातमी झाली, त्याच्यावर आणखी जास्त गुन्हे दाखल झाले होते। तशा पद्धतीने काहीही न करता, कुठलीही फालतूची डेअरिंग न करता खरं तर या सगळ्यामध्ये गजा मारणे जो आहे तो यावेळेस एकच कार त्याला न्यायला आली आणि एकाच कारमध्ये बसून गजा मारण्याने थेट सीपी ऑफिस गाठलं, म्हणजेच पुणे पोलीस आयुक्तालय जे आहे, ज्या ठिकाणी पुण्याचे कमिशनर बसतात, त्या ठिकाणी तो दाखल झाला होता, तिथे गेलेला होता आणि तिथे गेल्याच्या नंतर गजा मारण्याने अर्थात तिथे हजेरी लावली आणि तिथे पुढची जी काही प्रोसेस वगैरे होती ही सगळी प्रोसेस पूर्ण झाली। मात्र या सगळ्याच्या नंतर जेव्हा तो घरी निघालेला होता वगैरे हे सगळं जरी झालं असलं तरी या दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला, ज्या व्हिडिओमध्ये अनेक पोलीस ऑफिसर्स बरोबर हा गजा मारणे असल्याचा दिसतोय। गजा मारण्याचा तेव्हाचा जो लुक आहे त्या लुकची सध्या चर्चा होताना दिसते। कारण आहे ते म्हणजे गजा मारणे ज्यावेळेस तुरुंगात गेलेला होता तेव्हा अगदी लहान दाढी होती, थोडीशी दाढी होती, काळ्या रंगाचे केस आणि काळी दाढी वगैरे, अशा पद्धतीने ब्लॅक कलरचं टी-शर्ट अंगावरती होतं। तशा पद्धतीने तो पोलिसांना शरण आला होता, सरेंडर झाला आणि त्यानंतर तो तुरुंगात गेला। मात्र आता जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आलाय त्यावेळी मात्र मोठी पांढरी दाढी वाढलेली आहे आणि अगदी मोठी बियर्ड आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने वाढवलेली दाढी असेल किंवा त्याचं व्हाईट कलरचं टी-शर्ट वगैरे असेल, या सगळ्यामुळे तो चर्चेत आलेला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने तो आत गेला होता त्याच्या अगदी विरुद्ध पद्धतीने कॉन्ट्रास्ट सगळं करून तो आता बाहेर आलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे अर्थातच त्याच्या या लुकची सुद्धा सध्या चर्चा होत असलेली पाहायला मिळते। अर्थात या सगळ्यामध्ये आता पुणे पोलीस जे आहेत ते या प्रकरणामध्ये जरी त्याला जामीन झालेला असला तरी ही केस संपलेली नाहीये, अजूनही सुनावण्या पार पडणार आहेत। त्याचबरोबर इतर जे आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये अजूनही पोलिसांच्या अटकेत नाहीयेत किंवा फरार आहेत, त्या सगळ्यांची सुद्धा अजूनही पोलिसांकडून तपास आणि चौकशी केली जाते।
या सगळ्यामध्ये पुढे नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.